ये बस बस. अगं तू आता पुण्याला चाललीस ना, मग वर्षभर आपल्या नुसत्या धावत्या भेटीच होतील, म्हणून तुझ्यासाठी एक छोटासा असा घरगुती सेंड ऑफ करतोय आम्ही सगळे मिळून. सो स्वीट ताई, थँक्यू सो मच. अये अगं, ही आयडिया माझी नाहीये, ही नानांची आणि अर्चूची आयडिया आहे. अगं काही नाही, खरं तर सगळ्यात आधी अर्चूने तुझ्यासाठी एक छानसं गिफ्ट आणलं होतं. गिफ्ट देणारच आहे ती, म्हटलं त्याच्याबरोबर थोडंसं गेट टुगेदर करूया. अर्चू दे ना तिला गिफ्ट. नाही 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 नाही, माझं गिफ्ट स्पेशल आहे, त्यामुळे सगळ्यात शेवटी देणार मी. आपण सुरुवात माईपासून करूया. एक मिनिट, म्हणजे सगळ्यांनी गिफ्ट आणलेत की काय? अरे काय हे लाजवतंय का मला? अगं लाजवतोय कुठे आम्ही तुला? अगं गिफ्ट म्हणजे आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे. ये बस 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 इकडे बस 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 बस. हा द्या हे गिफ्ट, हे माझ्याकडून, हे नानांकडून, हे अमित कडून, हे विजयाकडून, अजून 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 नंतर सगळी उघडून बघ. मेघना काकू, हे घे आमच्याकडून डायरी. आम्ही येऊ पुण्याला तुझ्या घरी राहायला. अर्थात यायचंच आहे. सॉरी 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 सॉरी, मी काय गिफ्ट द्यायचं ते अजून ठरवलेलं नाहीये, त्यामुळे माझ्या नावावर सध्या तरी एक माइंड ब्लोईंग गिफ्ट असं लिहून ठेव. ओके ओके, कळलं. हा, माझ्याकडून हे एक छोटस गिफ्ट. थँक्यू अंजली. बापरे, हे सगळं खूपच आहे माई, मला संकोचल्यासारखं होत आहे. अगं असं काही वाटून घेऊ नकोस ग तू. अहो मेघना, इतके लाड करणारं सासर मिळणार नाही हं शोधून सुद्धा. जय हो. हो खरंय. अहो पण म्हणूनच मला हे घर सोडून कुठे जावंसच वाटत नाहीये. घ्या. अगं पण आम्ही आहोतच की तुझ्या सोबत. आम्ही दादा हे बघ बघ तूच बघ. काय काय अर्चूची आयडिया आहे सगळी. थँक्यू सो मच. तुलाच नाही, आम्हाला सुद्धा तुझ्याशिवाय चैन पडणार नाहीये. मेघना काकू, आवडलं ना तुला गिफ्ट? हो, खूप आवडलं. सगळ्यांसाठी खूप मोठं थँक्यू. केवढं मोठं? खूप मोठं. आता ऐकायला आलं. आणि बरं का मेघना, पुण्याला गेल्यावर लहान मुलासारखं करू नकोस. अमित म्हणजे काय ना, ती लहान मुलं करतात ना, सुरुवातीला रमतात आणि नंतर मग एकदम रडायला लागतात. तसं करू नकोस. आता म्हणशील मला जायचंय घरी, दादा मला जायचंय नाना माईंकडे, मला जायचंय आदित्यकडे. बस पटकन. मॅडम चहा. थँक्यू. काय परफेक्ट गिफ्ट दिलंय ना अर्चूताईंनी मला. तिथे गेल्यावर मला ज्या गोष्टीची उणीव भासणार होती, बरोबर तीच गोष्ट दिली. आता मला आई बाबांबरोबर घरातले सगळे माझ्याच बरोबर आहे असं वाटेल. हो, अर्चू काय काल फॉर्म मध्येच होती. तसे सगळेच फॉर्म मध्ये होते. ते पण काय कौतुक आहे ना, सगळ्यांना खूप बरं वाटतं मला.
आणि सगळ्यात विशेष म्हणजे माझ्यामुळे नानामाईंना माझ्याबरोबर पुण्याला येण्याचं संकट पडलं नाही ना, त्याचं सगळ्यात जास्त बरं वाटलं मला. आय नो. बरं, नाश्ता झाला का तुझा? हो झालाय. लवकर उठले ना मी. सगळं आवरून ठेवलेल्या सामानावर एक फायनल नजर टाकायची होती. टाकली का मग नजर? हो. ऍक्च्युली माई जे म्हणतात ना ते पटतंय मला. इथून उरापोटावर सगळं घेऊन जाण्यात काही अर्थ नाही. एक तर आई पण खूप सामान घेतेय. अरे बापरे, हो का? अरे म्हणजे काय, घेणारच ना. लेकीचा संसार मांडायचाय बाबा. हा म्हणजे आता लेकी बरोबर तिकडे जावई बापू नसणार आहेत ही गोष्ट वेगळी. हो, पण त्यातल्या त्यात त्यांची सगळी महत्वाची कामं सोडून जावई बापू लेकीला सोडायला येत आहेत, तेच खूप आहे. बस 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 बस, खूप टोमणे मारले. आता निघूया आपण कडेकडे. नाही, खरंच निघूया थोड्या वेळात. नाहीतर माझा पाय नाही निघणार इथून. मॅडम, आता प्लीज रडू बिडू नका. बरं चल, मी येतो आवरून. अरे हो मेघना, या सगळ्या गडबडीत एक सांगायचंच राहिलं. काय की मुंबई पुणे खूप अंतर आहे, तर काही झालं तरी खिडकीच्या बाहेर हात काढू नकोस. भरलेस का डबे? हो माई, काय काय भरलेस? सगळं भरलंय. गोडा मसाला घरचा, हळद, तिखट, शंकरपाळे आणि बेसनाचे लाडू. चला भरून टाक पिशवीत. अजून काय राहिलं नाही ना? नाही नाही, फोडणीच्या मिरच्या कालच भरल्यात आणि मोरंब्याची बरणी. हा काय गंमत ग. अजून काही नाही ना आठव? हो नाही, म्हणजे हल्ली सगळीकडे सगळं मिळतं, पण आपण आपलं घरचं म्हणून आपलं हौशीन द्यायचं, दुसरं काही नाही. हो. धर, आता दुसरी पिशवी पण भरून टाकू. काही नाही ना राहिलं? नाही नाही, काही नाही राहिलं. अय्या, हे बघा माझं डोकं. काय झालं? अहो, तुम्ही एवढे कौतुकाने गुळ पापडी केली, ती कुठे दिली? तरी मी विचारते, मगातपासून काय राहिलं नाही ना विचार. मोरंब्याची बरणी बरोबर नाही विसरलीस? सॉरी सॉरी. गुळ पापडी. छान. आता 2 महत्वाचे नग राहिलेत. कुठले हो माई? लवबर्ड्स आपले. ते नग. ते बघते काय करतायत ते. आता हळूहळू निघायची तयारी करायला हवी ना. जर आलेच मी. हा हो हो. चला, झालं सगळं? हो, म्हणजे आता असं वाटतंय तरी की सगळं घेतलंय. चल मग निघायचं. अरे असं काय करतोस? आपण दोघेच चाललोय का? आई बाबा आणि आपण एकदमच निघूया आणि पाठोपाठ जाऊया. अगं हो हो, चिडतेस काय लगेच? चिडले नाहीये मी, पण आई बाबा आपल्या बरोबर असणार आहेत हे तुझ्या लक्षात नाही ना राहिलं, त्याचं आश्चर्य वाटलं मला. अगं असं कसं करीन मी? बाबांनीच आपल्याला सांगितलं ना की तुम्ही आधी निघा, म्हणून म्हटलं निघूया. अरे पण त्यांना फोन नको का करायला? तुला काय झालंय ना कळतच नाहीये मला. अरे आता काय करणार, तू मला सोडून दूर जाणार म्हटल्यावर मी सुदूर बुदूर झालो. माझ्या मेंदूत कळलं. हा कळलं. बरं ऐक, मी आता बाबांना फोन करून सांगते की आम्ही अर्ध्या तासात इथून निघतोय म्हणून. हा, आपण इथलं सगळं आवरून गाडी घेऊन तिकडे जाऊया, कारण ते दोघेच सगळं सामान लोड कसं करतील ना. आणि हा, ट्रक निघाला का तेही विचारायचं लक्षात ठेव. हा, मी बाबांना फोन करूनच सांगते की आपण सोबतच जाऊया म्हणून. अगं अरे सांगायला नको का त्यांना? मेघनाचा फोन सांभाळून घ्या, पुन्हा एकदा सांभाळून घ्या. जय हो मेघना, जय हो. हॅलो बाबा, आता आम्ही आमची गाडी घेऊन तुमच्याकडे येतोय, आपण सोबतच निघूया. नको. का? म्हणजे काय ना मेघना, अहो आपली बाग आहे ना, बाग त्याची देखरेख करायला जो माणूस ठेवलाय ना, तो आता अजून थोड्या वेळाने आम्हाला भेटायला येणार आहे. म्हणजे त्याची वाट बघायला हवी ना. आणि शिवाय ना आणखीन 2-3 कामं आहेत हो आमची राहिलेली, ती करतो आणि आम्ही येतो. बरं ठीक आहे. ट्रक निघाला का बाबा? ट्रक?
हो ट्रक निघाला का? तो ट्रक जेव्हा पुण्याच्या घरी पोहोचल तेव्हा घरी कोणीतरी हवं ना. जय हो बाबाजी. बाबाजी तुम्ही ग्रेट आहात, खरंच ग्रेट आहात बाबाजी, तुम्ही ग्रेट आहात. मेघना कसं सुचतं हो तुम्हाला, खरंच खरंच म्हणजे तुम्हीच प्रश्न विचारला, तुम्हीच उत्तर दिलं. जय हो. म्हणूनच सांगतोय मेघना, तुम्ही जा पुढे हा, आणि आम्ही येतो, तुम्ही पुढे व्हा. बरं ठीक आहे. मग तुम्ही निघालात ना बाबा की मला लगेच फोन करा हा. आणि हो, त्या ट्रकवाल्याचा फोन नंबर देऊन ठेवा आमच्याकडे, म्हणजे टेन्शन नको. मेघना तुम्ही हे बघा, आता तुम्ही ना तुम्ही माझं ऐका, तुम्ही आता सरळ जाऊन गाडीत बसा. बाकी सगळं माझ्यावर आणि जावई बापूंवर सोडून द्या. जय हो. बसा गाडीत जाऊन. आईला देता का जरा? मेघना आता प्लीज, आई नको किंवा माईसाहेब नको किंवा कोणी नको. हे बघा, मुंबई पुणे रस्ता हल्ली तुम्हाला माहिती आहे ना, ट्रॅफिक जॅममुळे 10 तास लागतात पोचायला. उशीर नको ना व्हायला. तो ट्रक सुद्धा पोचणार त्याच्या आधी तुम्ही तिकडे जायला पाहिजे, आणि तिकडेही बरीच कामं आहेत की नाही तुम्हाला. उगाच तुम्हाला असं ताटकळत बसायचंय का ट्रॅफिक मध्ये? नको ना. मग तुम्ही पटकन गाडीत बसा आणि निघा. बरं ठीक आहे, निघतो आम्ही. जय हो. जय हो. बाबाजी. बाबा पण ना ग्रेटच आहेत. हो, बाबा म्हणजे ग्रेटच आहेत. बरं निघायचं का आता? आदित्य, मेघना, अरे निघायचं नाही का तुम्हाला? प्रवासाला जायचं, उगीच उशीर नको व्हायला. चला चला मेघना, चला चला. हा, मी घेऊ का कुठली बॅग? नाही नाही नाही, तू हो पुढे आलोच. झाली आवरावर झाली एकदा. का? हो. निघतायत. अजून आहे का रे काही सामान? नाही 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 नाही. तुम्ही निघाल ना अजून? हे काय निघालोच. फार वेळ काढू नका, नंतर मग घाईघाई होते. दिवसा उजेडी पोचा व्यवस्थित. चला आपण बॅगा ठेवूया. चला. अरे देवाला नमस्कार करा आधी. अरे हो. बॅगा आम्ही ठेवतो. चल सतीश. अगं राहू दे, सुखी राहा, सुखी राहा. पोचल्या पोचल्या फोन कर. हं? पाय निघत नाहीये माझा, पण तरी येते आता. मेघना तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, आणि आम्ही येऊच की विकेंडला. काय अगं आधी तिला स्थिर स्थावर तर होऊ दे. आणि काय गारचू, टेन्शन घेऊ नको म्हणतेस आणि आम्ही येतो म्हणून टेन्शन देतेस. अय्यो काय गो. हो नाही ताई, तुम्ही केव्हाही या. ते घर आपलंच आहे. येस. येते नाना. नीट राहा. चला. चलो बाय. चा. फायनली निघालो पुण्याला. हे पण काय रे आदित्य, पुणे कितीही जवळ असलं तरी शेवटी तू तिकडे मी इकडे. हे आदित्य, तू 2-3 दिवस सुट्टी घेऊन राहा ना रे माझ्या बरोबर. नाही म्हणजे तशी राहीन मी वर्षभर, पण सुरुवातीला मला पुण्याची सवय होईपर्यंत 2-3 दिवस राहा ना तू प्लीज. अगं मला कामाचं खूप प्रेशर आहे. मी प्रयत्न केला पण मला नाही शक्य होते. मी असं करतो, मी या विकेंडला येतो. ओके? कम ऑन यार मेघना, बी ब्रेव्ह. घाबरत नाहीये रे मी, पण तू मला तिथे तसाच सोडून निघून जाणार
ही कल्पना जड जाते मला. एनिवे, त्याला काहीच पर्याय नाही म्हणा. विसरणार नाही ना मला? अरे विसरायला सुरुवात पण झाली. मी काय पुण्यामध्ये ऑलमोस्ट पोहोचलो ना आपण, त्यामुळे 93% विसरलो सुद्धा मी तुला. कोण हो आप? कळलं पुरे. हळू. विसरलं म्हणे. ए आदित्य, बाबांचा फोन कसा नाही आला अजून? ते टाळाटाळ नाही ना करत आहेत? नाही म्हणजे आधी उत्साहानं येतो म्हणाले आणि आता नको जाऊया असं नसेल ना वाटत त्यांना? अगं नाही येतील. अगं नक्की येतील का ते? त्यांचा फोन नाही आला ना तरी ते नक्की येतील. तू काळजी नको करूस ग. ए तू पुण्याचं दर्शन घे ना बाहेर. बघ. काय चहा नानांचा आहे का अण्णांचा आहे? हो, नानांचाच आहे. आणते. मुलं नाहीये तर घर अगदी सुनं वाटतंय नाही? उगीच याचं काय. तुझी मुलं यावेळी घरी तरी असतात का रोज? हो, एक असतो ऑफिसला, दुसरी असते कॉलेज. रोजच्या सारखंच तर आहे. उगीच तुला आपलं सुनं वाटतंय. तुम्ही किती हसण्यावरी नेलत ना तरी मला काय म्हणायचंय हे तुम्हाला बरोबर कळलेलं आहे. कळतंय ग. मग इथे तर दोघं गेले. आपल्याकडचं एक जण जरी कुणी गेलं तरी चुकल्यासारखं वाटतं आपल्याला. खरंय. म्हणजे थोडे दिवस चेंज पडणार नाही हो मला. हो माई, माझं ऐका. तुम्ही तुमचं सगळं लक्ष आता आपल्या दुकानावर केंद्रित करा, म्हणजे तुम्हाला इतकं सोनं वाटणार नाही. हो, हे अगदी खरंय हो. नाही म्हणजे दोघं जाण्याच्या नादात ते बाजूलाच पडलं होतं. हो. काय कुठपर्यंत आलाय जावई बापू? जावई बापू? नाना, तुम्ही मध्येच कधीतरी सुरेश रावांसारखं जावई बापू म्हणता ना, ते एकदम मस्त वाटतं. जावई बापू. हे चर्चू समोर बोला एकदा, म्हणजे मजा येईल. पण सुरेश रावांची पण कमाल आहे नाही म्हणजे ह्यांच्या लग्नाला आता वर्ष होऊन जाईल तरी सुद्धा आदित्यला ते काही आदित्य म्हणत नाही. तो सारखं आपलं जावई बापू ऑडच वाटतो. पण जरा काय असते एकेकाची पद्धत. स्वतःच्या सख्या मुलीला तरी कुठे अरेदारे करतात. अहो मेघना, तुम्ही माझं ऐका. तुम्ही असं करू नका हो. गमतीशीरच आहे सगळं. बरं ते जाऊ दे. सतीश, काय करायचं आपल्या मिनी सुपर मार्केटचं? कुठून सुरुवात करायची बोला. मी काय म्हणतो, काउंटरवर अर्चू बसणार आहे ना? मग काय मालकीणबाई, स्टेप बाय स्टेप करूया. बरं ऐका. नंबर 1. हा. बरं ऐक मेघना, मी सगळं सामान उतरवतो, तू गाडीतच बसून राहा. अरे वेडा आहेस का तू आदित्य? तू सगळं सामान येणार वर आणि मी फक्त बसून राहू गाडीत? हो य. हे बघ यार, तसंही मला थांबता येणार नाही. तू जसं म्हणालीस तसं निदान एवढं तरी करू देत ना. हे बघ, मी सगळं सामान घेऊन वर जातो. वर गेल्यावर तुला फोन करतो, त्याशिवाय यायचं नाही. काय झालंय तुला? ते तू काही समज, पण मी सांगतो तसंच करायचं. ए नाही ते काय नाही.
मी पण येतेय वर, मी मदत करतेय तुला. ही काय जबरदस्ती आहे? हो जबरदस्तीच आहे आणि इथेच बसून राहायचंय. मी काही एक ऐकणार नाहीये. फोन करतो मी तुला. अरे आदित्य, येस. अरे आदित्य कुठं आहेस तू? मी येऊ का वर? मला सांग मजला कितवा आहे? फ्लॅट नंबर काय आहे? येऊ मग मी वर? हा, आले. बाय. हे थांब 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 थांब. काय?